लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे। अजूनही प्रचाराला फारशी गती आलेली नाही, पण आतापासूनच शाहूवाडी तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूचा जणू महापूर आलाय। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील अनेक हॉटेल किंवा धाब्यावर गोवा बनावटीची दारू मिळते। गोव्यात तयार होणारी दारू महाराष्ट्राच्या तुलनेत स्वस्त दराने विकली जाते। त्यामुळे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी हा अनेकांचा धंदा बनलाय। सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे। निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांना हात धुवून घेण्याची संधी असते। अजूनही प्रचाराला गती आली नसली तरी शाहूवाडी तालुक्यातील अनेक हॉटेल आणि धाब्यांवर राजकीय कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे। अशा हॉटेल आणि धाब्यांवर गोवा बनावटीची दारू सर्रास विकली जाते। गोवा बनावटीच्या दारूवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रयत्न करतोय। मात्र दप्तर तपासणीच्या नावाखाली एक्साईजचे काही कर्मचारी आणि अधिकारी परमिट रूम चालकांकडून दर महिन्याला हप्ता घेतात। त्यामुळे कुंपण शेत खात असून शाहूवाडी तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूचा जणू महापूर आहे। कोल्हापुरातील एक्साईजच्या एका बड्या अधिकाऱ्यानं परमिट रूमचं लायसन्स देतो असं सांगून 5 जणांकडून 20 लाख रुपये उकळले आहेत। 4 वर्ष झाली तरी परमिट रूमचं लायसन्स मिळालेलं नाही। अशा वेळी अनेक हॉटेल आणि धाबा चालक गोव्याची स्वस्त दारू आणतात आणि बेकायदेशीररित्या विकतात। त्यातूनही उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी स्वतःची पोळी भाजून घेतात। दारू आणि मटणाचं जेवण दिल्याशिवाय निवडणुकीत कार्यकर्ते रिचार्ज होत नाहीत। त्यामुळे आत्तापासूनच शाहूवाडी तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची उलाढाल वाढली आहे।